नमस्कार. कोकण आपला असा तुमचं स्वागत असो. आज आम्ही सकाळी झालो आहे आमचे जे पदार्थ आहेत त्यांच्या वाड्याजवळ. म्हणजे उद्या आमचा खळं शेण सारवायचं आहे. हा माझा मुलगा आहे, 8वीला आहे आता. त्याला पण जरा सांगतो, ही संस्कृती दाखवतो शेण काही सारवायची. हे बघा, आता मी शेण घेतलेलं आहे. शेणाचे 2 फाटे आहेत. हा त्यांचा वाडा आहे. म्हशी आहेत त्यांचे 4 सांभाळतात. आता मी शेण घेऊन जातो आहे, ह्याला पण सांगतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी बायको बोलली आज, ती बोलली की मला पण शेण सारवायचं आहे. ती राहणारी मुंबईची आहे. तिने म्हणजे लग्न झाल्यानंतरच ती आली आहे गावी. तिने त्याला गाव काय माहिती नाही, गाव संस्कृती जास्त का माहिती नाही. तर मग बघ्या ती सारवते की नाही सारवते, शेणामध्ये हात घालते की नाही. ती बोलते, मी बोललो नाही जमणार तुला. ती बोललो नाही. ती बोलते मी करीन, बघू पुढे गंमत काय ती, देव्या काय करायला तिला. चला आता शेण घेऊन जातो. चला आता आम्ही शेण घेतलेलं आहे दोघांनी. आज चाललेलो आहे आम्ही आता शेण घेऊन. तो मशीन संध्याकाळी सारवणार आहेत, बघू वेळ भेटेल तसा. आता आम्ही जाणार आहे तो शाळेमध्ये. थोडं शाळेचं काम आहे, थोडीशी शाळेला मदत तिथे. चिरा लावायचा आहे, झाड तोडायचं आहे, वर्ग साफ करायचा आहे तिथे. त्याच्यानंतर आम्ही मग संध्याकाळी सारू. चला भेटू नंतर संध्याकाळी. नमस्कार. आज आम्ही शेण सारवायला घेतो आहे. आता तुम्ही बोलत काय नवल याच्यामध्ये शेण सारवायला, तर आम्ही दररोज सारवतो. पण आज माझी बायको बोलली की मला पण शेण सारवायचं आहे. कारण आम्ही ही काय मुंबईत राहिलेली, तिने गाव कधी बघितलेलं नाही. लग्न झालेलं आहे, लग्नानंतर गावी आलेली आहे. शेण मग ह्या गोष्टी ती आता मला बोलली की मला पण शेण सारवायचं आहे. तर बोललं ठीक आहे सारव, बघूया कसं काय ते. तिला आता मी सर्व आणून दिलेलं आहे. इथे त्या डोक्यामध्ये आणू शकत नाही. पहिल्या प्रथम ती शेण सारवते. शिकलेली पण आहे, BCom झालेली आहे. तर बघू आपण ती गंमत पण बघू किती सारवते. हे बघा, आता हे साहित्य आलेलं आहे. शेण आहे, पाणी, झाडू आणि हे निगडीची टाळी. आता त्या कुठच्या वस्तू घेणार आहेत, कारण मुंबईच्या लोकांना शिकले त्यांना साहित्य पहिलं लागतं. काय साहित्याचं साहित्य तयार आहे, तर त्यांना आता बघू काय करत आहेत. चला घ्या, सुरुवात करा तुम्ही. हे शेण आहे, घ्या शेण याच्यामध्ये टाका उचलून. आणि ते पहिलं पाण्यामध्ये मिक्स करायला लागतं. बघू आता शेणामध्ये घेतलेलं आहे त्यांनी. चांगले ढवळा टाका सगळं जेवढं टाकतं. टाक नको हळूहळू ते कालवायला लागेल खालून. हातून हात घालून कालव खाली. चालवायचं. चांगलं बारीक करायला लागतं हळू. शेण चांगलं कारवायला लागतं असं. म्हणजे करतायत चांगला. मस्त तुम्ही असं वाटतंय आळूचं फतफत केल्यासारखं वाटतंय रेडीमेड. घ्या आम्ही घ्या. कसं वाटतंय शेणामध्ये हात घातल्यावर. चांगली गोष्ट आहे, त्यांना शेणामध्ये हात घालायला काहीच वाटत नाही. हे बघा कालून झालेलं आहे. आता तिने हे नैसर्गिक हत्यार उचललेलं आहे, निगडीच्या काट्या त्याने चालणार आहे. घ्या आता
एका हातात ते घे, डाव्या हातात हे घे. हां असं वर सगळं हळूहळू भिंतीवर उडतंय बघ. हां हळूहळू खाली वा खाली वा खाली वा. खाली वा खाली वा खाली 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 वा. हो पूर्ण टेक पसरवते. चोळ चांगलं ते पहिलं चोळच घास असं टाक सगळं काय टेकू दे पूर्ण. हां असं हळू असं काय उडत्या का सगळं आरामात घे. हळू 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 आरामात. हां हां सारवलेलं आहे तिनं बघा छानपैकी सारवलेलं आहे. हां आता आम्ही पूर्ण व्हिडिओ करत नाही, आता सारून घेतो आम्ही, काम करून घेतो आमचं, नंतर मग तुम्हाला दाखवतो, कारण आम्ही दोघंही सारवणार आहेत. शिकली बुवा एकदा ती सारवायला, मला वाटलं ते करणार नाही, पण करून दाखवलं तिने छान. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्ह्यूवर बघतात पण सबस्क्राईब करत नाही सहसा कोण, आणि तुमचं कमेंट पण कळवा तुमचं काय म्हणणं आहे ते. आमचं शेण सारून झालेलं आहे आता, हे बघा पूर्णपणे. आम्ही आंघोळीला निघतो. चॅनलला नक्की 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 लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि कमेंट पण करा.